आई वडील व गुरुजनांचा राखावा. सुनील कोळी यांचे प्रतिपादन. नवल्याळ येथे 8वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप. विद्यार्थ्यांनी जीवनात नेहमी प्रयत्न करावेत, शिवाय चांगल्या मार्गाचा अवलंब करावा. कोणीही आई वडील अथवा गुरुजनांना आपला विद्यार्थी वाईट मार्गाला जावे, जीवनात अयशस्वी व्हावे असे विचार देखील करत नाहीत. त्यामुळे आई वडील व गुरुजनांचा आदर राखणे हे विद्यार्थ्यांचे कर्तव्य असल्याचे प्रतिपादन पत्रकार सुनील कोळी यांनी व्यक्त केले. ते नवलिहाळ तालुका चिकोडी येथील स्वामीजी शिक्षण संस्थेच्या श्रीमती लक्ष्मीबाई कल्लया स्वामी इंग्रजी माध्यम शाळेतील 8वी विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष उमेश स्वामी हे होते. संस्थेचे CEO सुधाकर पाटील यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले. कोळी पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांनी नेहमी सत्याचा आणि चांगल्या मार्गाचा अवलंब करावा. सत्याचा मार्ग खडतर असला तरी तोच आपल्या जीवनाला चांगले वळण लावू शकतो, जीवनात यशस्वी करू शकतो. जीवनात कधीही व्यसन करू नये. व्यसनापासून माणूस वाईट मार्गाला जाण्याबरोबर समाजातूनही लांब राहतो. त्यामुळे तो जीवनात नेहमीच अपयश होऊ शकतो. यासाठी नेहमी चांगल्या मार्गाचा अवलंब करावा. जीवनात यशस्वी होऊन शाळेचे, गुरुजनांचे आणि आपल्या आई वडिलांचे नाव उज्ज्वल करावे असे सांगितले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष उमेश स्वामी यांनी संस्थेबद्दल माहिती सांगून गेल्या 10 वर्षापासून विद्यार्थ्यांनी संस्थेत चांगला अभ्यास करून यशस्वी झाले आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या जीवनात प्राथमिक शाळा ही एक महत्त्वाची शाळा असते. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी प्राथमिक शाळेला कधी विसरू नये. जीवनात सर्वांना यशस्वी व्हावे व शाळेला सदैव येत राहावे असे सांगितले. यावेळी विद्यार्थिनी सौम्या कामत, स्नेहल पाटील, ओमकार पाटील, प्रिया जकाते, मुख्याध्यापिका पूजा माळगे यांनी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना यशस्वी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. यानंतर विद्यार्थ्यांच्याकडून शाळेला भेटवस्तू देण्यात आली. दिवसभर सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस देण्यात आले. यावेळी विद्यार्थी प्रतिनिधी यासीन पठाण, उमेश संकाजे, प्रशांत संकाजे, प्रगती पाटील, आसमा मुजावर, अक्षता तराळ, अनिता शिंदे, सविता पाटील यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी, शिक्षक वृंद, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रगती पाटील यांनी आभार मानले. स्कूल शुरू ಬೇಕಿತ್ತು ಮತ್ತು ಇಂಥ ಸ್ಕೂಲ್ ಮತ್ತೆ ಪಡೆಯಕ್ಕೆ ಶುರು. ನನ್ನ ಹೆಸರು ಸೌಮ್ಯ ಕಾಮತ್. ನಾನು 8ನೇ ತರಗತಿಯಲ್ಲಿ ಓದುತ್ತಿದ್ದೇನೆ. ಇಷ್ಟು ದಿನ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ just your step that you are moving to another world. You have so much to learn, you have so much to achieve. You will go to other schools, you will learn from there. Again you will attach to that bonding. Such a nice children that we have. I don't know what to tell, but I share so many things with you while teaching, and we were like good friends. Don't forget this bonding that you learn where you come from. This is your bonding, this is your base that you learn from LKG to 8th. So keep in your mind, respect your family. The main thing is your family, who you brought to this world. So I hope you have a great day, great years. Don't forget our teachers, our friends. Thank you so much for this opportunity. Sorry for तीसरा कदम, जब भी जरूरत हो यहाँ के दरवाजे आपके लिए हमेशा खुले हैं. अपनी जड़ों को कभी मत भूलना और हमेशा गर्व के साथ कहना कि आप सभी श्रीमती LKS इंग्लिश मीडियम स्कूल के छात्र हैं. बस यही कहना चाहूँगी और आपके आगे के पढ़ाई
पढ़ाई के लिए आपको ढेर सारी शुभकामनाएं। थैंक यू। मी पहिल्यांदाच या ठिकाणी प्रमुख पाहुणे या नात्यानं आलोय, आतापर्यंत पालक या नात्याने येत होतो. आताचं जे वातावरण बघतोय मी, हे कुठं मिळतंय म्हणजे काय, जिथं प्रेम आहे, आपुलकी आहे, श्रद्धा आहे, विश्वास आहे, तिथंच हे पाहायला मिळते. विद्यार्थी रडायचं आणि विद्यार्थ्यांच्या सोबत शिक्षक रडायचं हे आम्ही कुठंही बघू शकत नाही. फक्त अशा ठिकाणीच बघू शकतो ज्या ठिकाणी मी मगाशी म्हटलं, जिथं प्रेम आहे, आपुलकी आहे, श्रद्धा आहे आणि विश्वास आहे. मला या ठिकाणी सांगायचं आहे, 1996 बॅच नंबर 1996 बॅच SSLC ಅವಾಗ ಕ್ಲಾಸ್ ಟೀಚರ್ ಪಾಟೀಲ್ ಸರ್ ಅವಾಗ ಯಾಕೆ ರೆಸ್ಪೆಕ್ಟ್ ಐತಿ, ಈಗಾದ್ರೂ ನಮ್ಮ ಮನುಷ್ಯರೊಳಗೆ ರೆಸ್ಪೆಕ್ಟ್ ಐತಿ. ಇದು ಎಲ್ಲಿ ಉಳಿತೈತಿ, ಫಕ್ತ ಶಿಕ್ಷಕರೊಳಗೆ ಉಳಿತೈತಿ. ಅದ್ರ ಬಿಟ್ಟರೆ ಮತ್ತೆ ಎಲ್ಲಿ ಉಳಿದಿಲ್ಲ. ಇದೊಂದಾಯ್ತು. प्लस तुम्ही तयार झालाय की नाही, ते फक्त आई वडिलांचं परिश्रम नाही आहे, हे फक्त आणि फक्त शिक्षकांचं काम. तुम्ही जे शिक्षक, तुम्ही 8वीला चाललाय, 8वी संपून तुम्ही जाताय, शिक्षक रडायला लागले. विचार करा, म्हणजे तुमच्याबद्दल त्यांच्या मनात किती प्रेम आहे, हे आम्ही आयुष्यभर विचार म्हणजे विसरता कामा नये. आता तुम्ही चाललाय, 8वी संपणार, 9वीला जायचंय, 10वीला जायचंय. 8वी नंतर कोण कुठं जाते काही माहित नाही आहे. कोण आरडी म्हणते, कोण अन्नपूर्णेश्वरी, कोण निपाणी, कोण चिकोडी. पण तुम्ही विभागणार आहे. विभागणार असलात तरी जीवनामध्ये तुमची जी मैत्री आहे, ते मैत्री करायला तुम्ही काही कुंडली बघितलेली नाही आहे, ज्योतिषाकडे गेलेलं नाही आहे की सुचित माझा मित्र होऊ दे, सुचित माझ्या वर्गात येऊ दे, असं कोण केलंय नाही. पण योगायोग असा की तुमच्या एक जीवनामध्ये तुम्ही एकत्र आलेला आहे. 16 जण आहे ना, 16 जण एकत्र आलेला आहे. 16 जण आयुष्यामध्ये कुठेही भेटला जा, तुम्ही कधीही जर भेटला, किती मोठा प्रधानमंत्री जरी झाला तर तो माझा लंगोटीयार आहे, आणि शेतकरी जरी झाला तर तो माझा लंगोटीयार आहे. हे तुम्ही कधी म्हणणार आहे, आत्ताच्या जीवनामध्ये म्हणणार आहे. त्यासाठी हे क्षण अजिबात विसरू नका, अजिबात. जरी समजा आज रोजी कोण एकमेकांच्यावर बोलत नसाल तर ते करू नका, चुका करू नका. कारण आज तुम्ही जर ह्या स्वामीजी शिक्षण संस्थेतून बाहेर पडला तर संपलं. तुम्ही जीवनामध्ये जाणार आणि इकडं तिकडं विखुरणार, तुम्हाला एकमेकांना भेटता देखील येणार नाही. मला वाटतंय एकाच वर्गात मी येईन आणि 9वीला मी जाईन, शक्यच नाही. तर तुमच्या पालकांच्या डोक्यात काय विषय चालू आहे हे तुम्हाला माहित नाही. त्यासाठी जीवनामध्ये जेवढं चांगलं क्षण येतात ते घ्या, वाईट क्षण पण घ्या. सर मला सांगितले, सगळ्यात चांगलं जे जीवनात आहे ते फक्त मैत्री आहे. आपल्या आई वडिलांना सांगू शकत नाही चांगल्या गोष्टी की मला ही प्रॉब्लेम आहे, मला ह्या आई वडिलांना देखील सांगू शकत नाही. त्या गोष्टी आपल्या मित्र मैत्रिणीला सांगतात. ह्या ज्या गोष्टी आहेत की हे विसरू नका. जीवनामध्ये मी परवा एका ठिकाणी वाचलं, हृदयाच्या रम्य मंदिरात प्रेमाच्या सुंदर वेलीवर बहरणारं पहिलं पुष्प म्हणजे मैत्री. स्वामीजी स्कूल खूप छान आहे. म्हणजे आम्ही स्टार्टिंगला बुद्धिला घातलेलो, कन्नड तर अजिबात चांगलं नव्हतं. त्याच्या घातल्यापासून खूप सुधारणा झाले. आणि छोटी मुलगीला पण आम्ही हॉस्टेललाच ठेवलेलं, तिच्यात पण खूप सुधारणा झाले. स्कूल छान आहे. आज ಪ್ರತಿಯೊಂದು ಮಗು ಏನು ಕಲಿಬೇಕು, ಯಾವ ವಿಷಯಗಳನ್ನು ಗಂಭೀರವಾಗಿ ಆಲೋಚನೆ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನುವಂಥ ತಪ್ಪಿರುತ್ತೆ. ನೀವು ಒಂದರಿಂದ ಕಲಿಯುವಂತಹ ಎಷ್ಟು 6-7 ಗಂಟು ಗಂಟೆಯಿಂದ ಕಲಿಸಿದ್ದೀರ. ಈಗ ಕಲಿಯೋದು ಬೇರೆ. ಎಷ್ಟೋ ಒಂದು ಮಕ್ಕಳು ಇರಲಿ ಅಥವಾ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಇರಲಿ, ಎಷ್ಟು ಜೀವನದಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಟೈಮ್ವರೆಗೆ ಎಲ್ಲಿರಬೇಕು ಅನ್ನೋದು ಆ ಟೈಮ್ವರೆಗೆ ಮಾತ್ರ ಇರಬೇಕು. ನನ್ನ ಪ್ರೀತಿ ಇಲ್ಲೇ ಇತ್ತು ಅಂದರೆ ಏನಿತ್ತು ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಮಾತಾಡಬೇಕು ಮತ್ತು ತಮ್ಸಾಗಿನಂತ ಅಂತ. ಯಾಕಂದರೆ ಕಾರಣಗಳು ಇರ್ತಾವೆ, ಅಲ್ಲಿಂದ ಅಪ್ಪಂದ್ರೆ ಬಿಚ್ಚೋದು. And it's my request. The Swami Education Society has given me more and more. There's no words. Not really. I am also openly.